वर्ध्यात दारूच्या नशेत 5 युवकांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे। नालवाडी परिसरात हॉकी स्टिक घेऊन फिरणाऱ्या एका मद्यधुंद युवकांनी 4 चाकी वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली आहे। वाहनांची तोडफोड करतानाच हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या घटनेनंतर रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 5ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। वर्ध्यातील नालवाडी परिसरात 5 मद्यधुंद युवकांनी हैदोस घातल्याची घटना घडली आहे। हातात हॉकी स्टिक घेऊन या युवकांनी परिसरात दहशत निर्माण केली। मिळालेल्या माहितीनुसार या युवकांनी एका 4 चाकी वाहनाच्या काचा फोडून वाहनाची तोडफोड केली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। वाहनाची तोडफोड करत असतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या फुटेजच्या आधारे रामनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत आणि 5ही संशयित युवकांना ताब्यात घेतले। या प्रकरणी 5ही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे। दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या 5ही युवकांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने झालेली ही कारवाई आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।